सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी दीपक गवळे, सामाजिक कार्यकर्ते. सोलापूर शहरामध्ये राजरोसपणे अवैध धंदे हे चालू आहे, ते बंद करण्याकरिता गेल्या 3 दिवस माझे मित्र सुहास कदम यांनी अन्नत्याग सत्याग्रहाला जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे. प्रथमतः सुहास कदम यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचा राजीनामा देऊन शरद पवार गटामध्ये यांनी प्रवेश करावा आणि जयंत पाटलाचा यांनी पाय धुवून पाणी प्यावं. सोलापूर शहरामध्ये सर्वच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंदे चालू आहेत. या अवैध धंद्याच्या माध्यमातून मिळणारा जो मंथली आहे, जो मंथली घेणारा किंवा चालवणारे अवैध धंदे यांच्या मागचे कित्येक वसूलदार आहेत आणि सगळ्या पोलीस स्टेशनचे मध्ये आकडेवारी मी सांगत नाही, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने कुणाला किती महिनावारी हप्ते आणि कुणाला किती मंथली दिले जातात त्याचं मी एका कार्यकर्त्याने पाठवलेलं, मी बोलत नाही आहे, लेखी दिलेलं आहे त्यांनी तक्रार. त्या तक्रारच्या अनुषंगाने महिनाकाठी पोलीस उपायुक्त झोन क्रमांक 1 यांना 8 लाख रुपये महिन्याला, गुन्हे शाखेत पोलीस उपायुक्त यांना महिनाकाठी 8 लाख रुपये, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना 5 लाख रुपये, सहाय्यक पोलीस आयुक्त यांना 5 लाख रुपये, सहाय्यक पोलीस आयुक्त डिव्हिजन 2 यांना 5 लाख रुपये, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा यांना 4 लाख रुपये, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांना 10 लाख रुपये, पोलीस निरीक्षक फौजदार चौडी यांना महिनाकाठी 15 लाख रुपये, पोलीस निरीक्षक जेल रोड यांना 8 लाख रुपये, पोलीस निरीक्षक जोडबाईचे यांना 8 लाख रुपये, पोलीस निरीक्षक MRDC यांना 8 लाख रुपये, पोलीस निरीक्षक विजापूर नाका यांना 8 लाख रुपये, सलगरवस्ती पोलीस स्टेशन यांना 6 लाख रुपये महिनाकाठी, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा यांना महिनाकाठी 3 लाख रुपये असं मिळलं जातं. आणि यांचे वसूलदार तुम्हाला नावं वाचून दाखवतो. DCP क्राईम ब्रांचचे पाटील मॅडम, तसेच भारत पाटील व कदम हे वसूल केले जातात. त्याच्यानंतर ACP क्राईम ब्रांच दीपक चव्हाण व मुळे, त्यानंतर PI क्राईम ब्रांच संतानजी रोकडे, भारत पाटील डिव्हिजन 1, ACP गज्जू किन्नीगिरी, ACP डिव्हिजन 2 बळीराम माशळकर व गायकवाड, फौजदार चौडीच्या पोलीस स्टेशनचे विनोद पुजारी व परबत, जररोड पोलीस स्टेशनचे वसूलदार वसंत माने, जोडवाय पोलीस स्टेशनचे स्वामी हे वसूल केले जातात. MRDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अमोल यादव, सदर बाजार पोलीस स्टेशनचे वसूलदार सागर गुंड, त्यानंतर विजापूर नाका पोलीस स्टेशन भागवत शिंदे व स्वप्नील जाधव, सचिन सुरवसे, गुरु गायकवाड, सलगरवस्ती पोलीस स्टेशनचे हुसेन शेख व आबादी राजे हे लोक महिनाकाठी वसूल केले जातात. मग ह्या लोकांचे नावं सुहास कदम यांनी का घेत नाही? 3 पोलिसांचे ह्यांनी का रडावर आहेत ही मला संशयास्पद आहे. 2 नंबर धंदे तर सोलापूर शहरातील सर्वच बंद झाले पाहिजे, कारण की कित्येक गोरगरिबाचे आणि कित्येक संसार आपले उद्ध्वस्त झालेले आहेत. त्या उद्ध्वस्त झालेल्यामुळे तर मी तर नेहमीच 2 नंबर धंद्याचा आवाज उठवलेला आहे. काही लोक, मी गेल्या बारीला मी तक्रार केलो होतो, तर मला काही पोलिसांनी माझ्या खोटे गुन्हे, खंडणीचे गुन्हे दाखल करतो म्हणून असं भीती दाखवले होते. त्यानंतर सुहास कदम
या 3च पोलिसांना टार्गेट का करतो? मुख्य म्हणजे बाळासाहेब गायकवाड यांना टार्गेट का केलं जातं? मला यांच्या कारकिर्दीवर आणि उपोषणावर कुणी तर सुपारी दिली काय की सुपारी देऊन त्याला उपोषणाला बसवले काय की असं मला संशयाबाद असं खात्रीलायक संशय वाटतो. आणि माझ्या मागे कोण कुठला राजकीय पक्ष किंवा राजकीय पुढारी नाही माझ्यासोबत, कुठला पाटील बिटील कोण नाही. मी स्वतः आहे सामाजिक कार्यकर्ता. मग स्वतः सुहास कदम यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की या तिघांचीच नावं का यांनी घेतलं जातात. मी सर्व सोलापूर शहर नागरिकांना मी विनंती करतो की ह्या माध्यमातून सुहास कदम यांना प्रश्न विचाराल. सर्व पोलीस स्टेशनमध्ये हद्दीमध्ये हे असे वसुली केले जातात आणि या अवैधरित्या धंदेमध्ये जे शासन मान्यता देत ना ते व्यवसाय करण्यासाठी तो सगळेच बेकायदेशीर आहे. मग सगळ्या धंद्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अवैध धंदे तर पूर्णपणे बंदच झाले पाहिजे. जय हिंद.